नमस्कार. राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 अनुसार नवीन के स्कीम पाठ्यक्रम बद्दल सखोल माहिती आणि जागरूकता अभियानमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वात प्रथम नवीन राष्ट्रीय शिक्षा नीतीचे वैशिष्ट्य थोडक्यात पाहूया. यामध्ये समग्र विकास आणि बहुविद्याशाखीय शिक्षण वर विशेष भर दिले आहे. सर्जनशीलता वाढवणे, गंभीर विचार, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि डिजिटल साक्षरता, तसेच एकाधिक प्रवेश आणि एकाधिक निर्गमन पर्याय, क्रेडिट हस्तांतरण पर्याय, मातृभाषा, स्थानिक भाषेत शिक्षण, लवचिकता आणि निवड आधारित क्रेडिट प्रणाली, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास, संशोधन आणि नवोपक्रम परिसंस्था, नैतिक आणि शाश्वत आचरणांवर भर, जागतिक प्रदर्शन आणि सहयोग, विद्यापीठांकडून संस्थेस हळूहळू स्वायत्ता प्रदान करणे. हे सर्व तांत्रिक कौशल्य याला पूरक आणि रोजगार क्षमता वाढवणारे उपक्रम आहे. MSBTE महाराष्ट्र यांचे पदविका अभ्यासक्रमामध्ये के स्कीमच्या माध्यमातून NEP 2020 हा 2023-24 शैक्षणिक सत्र पासून लागू. के स्कीम पाठ्यक्रमांचे वैशिष्ट्य: मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट. 1 वर्षानंतर व्यावसायिक प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर व्यावसायिक डिप्लोमा आणि 3 वर्षानंतर अभियांत्रिकी डिप्लोमा. तसेच नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या मार्गदर्शनानुसार अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा अनुपालन. सर्वांगीण विकासाची उद्दिष्टे: सामाजिक आणि जीवन कौशल्ये, योग, आरोग्य आणि निरोगीपणा, भारतीय ज्ञान प्रणाली, पर्यावरण आणि टिकाऊपणा, भारतीय संविधानाचे सार, व्यवस्थापन आणि उद्योजकता आणि स्टार्टअप, सादरीकरण कौशल्य आणि परिसंवाद, मायक्रो प्रोजेक्ट आणि कॅपस्टोन प्रोजेक्ट. भारतीय ज्ञान परंपरा यामध्ये प्राचीन गणित, विज्ञान, वास्तुकला, उपकरण आणि साधने. योग आणि ध्यान. प्राचीन दूरसंचार प्रणाली. सामाजिक आणि जीवन कौशल्य हा विषय द्वितीय सत्रामध्ये समाविष्ट केले आहे, ज्याच्याद्वारे उन्नत महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, वैश्विक मानवी मूल्य आधारित शिक्षण, आर्थिक साक्षरता असे विषयांवर शिक्षित केले जातात. प्रेम, करुणा, सत्य, अहिंसा, धर्म, शांती, सेवा, त्याग, लिंग समानता, संवेदनशीलता यासारखे मूल्यवान मानवीय गुणांचे परिचय
आणि त्याबद्दलचे आचरण सांगितले जाईल. मूल्य शिक्षण यांचा अंतर्गत वक्तशीरपणा, स्वच्छता, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि कमकुवतपणा, जबाबदारी, वेळ आणि पैसा व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, दृढनिश्चय, काळजी आणि सामायिकरण, सार्वजनिक बोलणे, आदर, नैतिकता, सांघिक भावना, माफी मागणे, शिकणे आणि उच्च कौशल्य, मुलाखतीला सामोरे जाणे, क्षमा करणे आणि विसरणे, नेतृत्व कौशल्य, प्रामाणिकपणा, भाषा शिष्टाचार, स्वतःचा परिचय, सकारात्मक वृत्तीची शक्ती असे अनेक चारित्रिक गुणाला आत्मसात करण्याबद्दल अतिरिक्त बल दिले जाईल. आर्थिक साक्षरता मध्ये बचत आणि गुंतवणूक, आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवहार, उत्पन्न, खर्च, अंदाजपत्रक, बाजारातील महागाईबाबत उपाययोजना, कर्ज आणि विमा यासारखे आर्थिक व्यवहारांची साक्षरता. भारतीय संविधानांचे विषयांमध्ये ठळक वैशिष्ट्ये, जबाबदार नागरिक म्हणून मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, प्रमुख घटना दुरुस्ती, मतदार आयडी वापरून मतदान करण्याची प्रक्रियांचे अनुसरण, पर्यावरण, टिकाऊपणा, व्यवस्थापन, उद्योजकता, स्टार्टअप्स, सादरीकरण, सेमिनार, मायक्रो प्रोजेक्ट, कॅपस्टोन प्रोजेक्ट असे अनेक घटकासोबत समग्र विकासाची वाटचाल, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ सह क्रियान्वयन योजना, सज्ज शिक्षण प्रणाली, तर तांत्रिक दृष्टीने सक्षम, सामाजिक दृष्टीने जबाबदार, पर्यावरण पोषक, नैतिकतासह व्यक्तिमत्व घडवण्यासाठी MSBTE पदविका पाठ्यक्रमांची निवड करावा. धन्यवाद.